ते अवेलेबल करून दिले. जेव्हा आम्ही लोकांनी या विलामध्ये चेक इन केला तेव्हाच आम्ही लोकांनी त्या विलावाल्याच्या ओळखीने स्कूटी पण रेंट करून घेतल्या. आणि फायनली आमची गोकर्ण एक्सप्लोर करण्याची सुरुवात झाली. तर पहिला म्हटलं की सगळी मंदिरं कव्हर करून घेऊयात. जय श्रीराम. जय श्रीराम. गोकर्णामधील पहिलं हनुमान मंदिर बघून झाल्यानंतर सेकंड आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या राम मंदिरात गेलो. मित्रांनो विचार करा, हे मंदिर आहे आणि इकडे समुद्र किनारा आहे. आणि आमचा येण्याचा टायमिंग पण एवढा मस्त झालाय. आणि इकडे खाली हे कुंड टाईप बनवलेलं आहे. वाव. मंदिराच्या मागच्या दिशेने सुंदर असा समुद्र किनारा आहे, जिथे उभं राहून तुम्हाला पूर्णपणे सनसेट बघायला भेटतो. गोकर्णामधील महत्त्वाचं मंदिर म्हणजे ह्या इकडचं महाबळेश्वर टेम्पल, ज्याला आत्मलिंग टेम्पल पण म्हणतात. हे भारतातील 5 आत्मलिंगांपैकी एक